केरळमधील निमिषा प्रिया ही महिला भारतामधून येमेन येथे नर्स म्हणून काम करण्यासाठी गेलेली होती. तिथे जो नागरिक आहे तलाल अब्दो महदी याच्या हत्येच्या आरोपाखाली तिला अटक झाली आणि त्याच्यानंतर तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 16 जुलै 2025 रोजी या शिक्षेची अंमलबजावणी होणार होती. मात्र भारत सरकार आणि केरळमधील धर्मगुरूंच्या प्रयत्नांमुळे तिची ही फाशी तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणाचं भवितव्य किसास या इस्लामी कायद्यावरती अवलंबून आहे. या कायद्यानुसार पीडित कुटुंबाला या निमिषा प्रिया हिला फाशी देण्याचा किंवा दिया अर्थात ब्लड मनी घेऊन माफ करण्याचा अधिकार असतो. आता ज्याचा या सर्व घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे त्याचं कुटुंब देवाच्या कायद्यानुसारच शिक्षा व्हावी यासाठी आग्रही आहे, ज्याच्यामुळे या विषयातली परिस्थिती अजून गंभीर बनलेली आहे. या प्रकरणामुळे भारताचं परराष्ट्र धोरण, एकूणच न्यायप्रणालीची मर्यादा, त्याच्यामधलं धर्माचं एकूण जे काही इथे हस्तक्षेप होतोय आणि युद्धग्रस्त देशातील एकूण न्यायिक पारदर्शकता जी आहे हे सर्व प्रश्न समोर आलेले आहेत. निमिषाचा जीव वाचवण्यासाठी भारत धार्मिक आधार घेताना दिसतोय, बॅकडोर डिप्लोमसीचा सुद्धा वापर करताना दिसून येतोय. पण अंतिम निर्णय हा पीडित कुटुंब आणि येमेनमधील हौथी प्रशासनाच्या हातामध्ये आहे. आज आपण माहिती घेऊयात, निमिषा ब्लड मनीमुळे वाचणार की किसासमुळे तिला शिक्षा होणार. ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया यांची या विषयामधली भूमिका कशी महत्त्वाची ठरतीये हे आपण जाणून घेऊयात. धर्माचं राजकारण किती मोठं आहे हे समजून घेऊयात. यासोबतच या सगळ्या विषयामध्ये हौतींची भूमिका कशी अडचणीची ठरते याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 2017 मध्ये निमिषा प्रिया या नर्स म्हणून भारतामधून येमेन येथे गेलेल्या होत्या. तर तेथील जो स्थानिक नागरिक आहे तलाल अब्दो महदी याच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली. परिस्थिती अशी होती की तलाल यांनी या निमिषा प्रिया यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांना भारतामध्ये परत जाण्यापासून रोखलं होतं. तसंच त्यांच्यावरती शारीरिक आणि मानसिक अत्याचार सुद्धा केले जात होते, छळ होत होता. आणि तसं निमिषा यांनी तिथल्या पोलिसांना यासोबतच स्वतःच्या वकिलांना सुद्धा सांगितलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतर त्यांनी तलाल याला औषध देऊन बेशुद्ध केलं, पण याच्यामध्ये अनपेक्षितपणे तलाल याचा मृत्यू झाला. घाबरून जाऊन मग तिने त्या मृतदेहाचे अवयव वेगवेगळे केलेले होते आणि ज्यावेळेस या गोष्टी समोर आल्या त्याच्यानंतर निमिषा प्रिया यांना अटक झाली आणि येमेनमधील हौती नियंत्रित कोर्टानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आता या संदर्भातली फाशीची अंमलबजावणी 16 जुलै 2025 रोजी होणं अपेक्षित होतं, पण भारत सरकार आणि केरळमधील धर्मगुरूंच्या प्रयत्नांमुळे ही शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. तात्पुरती स्थगित म्हणतोय मी, कॅन्सल नाही. या परिस्थितीमध्ये भारतातील प्रतिष्ठित इस्लामी धर्मगुरू ग्रँड मुफ्ती कंथापुरम ए.पी. अबुबकर मुस्लियार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरताना दिसते. इथे प्रश्न असा आहे की कायद्याच्या चौकटीत राहून धर्माच्या आधारे निमिषाला दया दाखवली जाऊ शकते का? तर याचं उत्तर असं आहे की इस्लामी शरीयत कायद्यानुसार किसास या इस्लाम तत्वाअंतर्गत पीडित कुटुंब आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करू शकतं, पण त्याच वेळी त्यांना दिया अर्थात ब्लड मनी घेऊन आरोपीला क्षमा करण्याचा देखील अधिकार आहे. या क्षमेचा आधार असा आहे की इस्लाममधील एक मूलभूत संकल्पना अशी आहे की क्षमेसारखं दुसरं पुण्य नाही आणि म्हणूनच याचा आधार घेतला जातोय. आता हीच गोष्ट जी आहे ते ग्रँड मुफ्ती यांनी हौती प्रशासन आणि पीडित कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी इस्लाममधील दयाळूपणावरती भर देत पीडित कुटुंबाला माफ करण्याची विनंती केलेली आहे निमिषाला. त्यांनी असे विचार मांडलेले आहेत की क्षमा हे एक धार्मिक बलिदान आहे जे अल्लाच्या दृष्टीने अत्यंत पुण्याचं आहे आणि हे करताना त्यांनी कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वामध्ये हस्तक्षेप न करता फक्त धार्मिक आणि नैतिक पातळीवरती हा संवाद साधलेला आहे असं सांगितलं जाते. आता याच्यातील अजून एक मुद्दा असा आहे की येमेनमध्ये प्रामुख्याने शाफई पंथ मानला जातो आणि ग्रँड मुफ्ती हे देखील याच पंथाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचे विचार येमेनमधील स्थानिक धार्मिक परंपरेमध्ये अधिक महत्त्वाचे ठरतात. आता ग्रँड मुफ्ती यांची मध्यस्थी येमेनमधील या प्रकरणामध्ये कायदेशीर निर्णय बदलू शकत नाही, पण धार्मिक सहानुभूतीच्या माध्यमातून निमिषाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाऊ शकतो. आता या सर्व विषयामध्ये ब्लड मनी आणि किसास याची चर्चा होताना दिसते. आता किसास म्हणजे काय ते सर्वप्रथम सांगतो. जशास तसं या तत्वावरती
आधारित इस्लामिक कायदा जो आहे त्याला किसास असं म्हटलं जातं. जर का कोणी एखाद्याची हत्या केली तर पीडित कुटुंबाला हक्क असतो की तशाच पद्धतीच्या शिक्षेची मागणी करणं, म्हणजेच मृत्यूदंडाची मागणी करणं, अर्थात फाशीची मागणी करणं. इस्लाममध्ये याला लाईफ फॉर अ लाईफ असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे दिया अर्थात ब्लड मनी. म्हणजेच काय, तर मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई द्यायची. आता कियासऐवजी पीडित कुटुंब दया दाखवून माफी करू शकतं आणि त्या बदल्यामध्ये आरोपीकडून ब्लड मनी घेऊ शकतं. आता ही संकल्पना जी आहे ब्लड मनीची, हे क्षमाशीलतेचं प्रतीक आहे आणि इस्लाममध्ये क्षमेला अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं. म्हणजे जर का तू गुन्हा केलेला आहेस पण आम्ही तुला क्षमा करतो, तू आम्हाला नुकसान भरपाई दे, असा याचा अर्थ आहे. आता निमिषा प्रिया याच्या प्रकरणामध्ये या विषयाचा अर्थ काय तेही लगेच सांगतो. पीडित तालाल अब्दो महदी याचं कुटुंब किसास म्हणजेच मृत्यूदंडाची मागणी करते. त्यांनी ब्लड मनी नाकारलेलं आहे. जर त्यांनी दिया स्वीकारली अर्थात ब्लड मनी स्वीकारलं तर निमिषाला माफ केलं जाऊ शकतं आणि यासाठीच भारत सरकार आणि ग्रँड मुफ्ती प्रयत्न करतायत की पीडित कुटुंब निमिषाला माफ करेल आणि ब्लड मनी स्वीकारेल. निमिषा प्रिया प्रकरणामध्ये येमेनमधील हौथी रेबल्सची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तिला झालेली शिक्षा, यासोबतच सध्याची तिची एकूण अवस्था आणि तिला शिक्षा होत असताना एकूण झालेली न्यायालयीन प्रक्रिया ही पूर्णपणे हौथींच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या येमनमधील कोर्टानं केलेली आहे. आता हे हौती जे आहेत हे येमनमधील एक शिया मुस्लिम बंडखोर गट आहे. 2015 पासून त्यांनी येमनची राजधानी सना आणि तिथल्या मोठ्या भूभागावरती नियंत्रण मिळवलेलं आहे. ते येमनच्या अधिकृत सरकारला मान्य नाहीत आणि जगामधील अनेक देश सुद्धा या हौथी रेबल्सला मान्यता देत नाहीत आणि ते काही प्रत्यक्ष सत्ताधारी सुद्धा नाहीत. आता या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका काय आहे ते सांगतो. निमिषा यांना झालेली अटक, त्यांची एकूण झालेली सुनावणी, नंतर झालेली शिक्षा, फाशी संदर्भात दिले गेलेले आदेश हे हौती गटाचे नियंत्रण असलेल्या न्यायालयीन प्रणालीखालीच दिले गेलेले. त्यांच्याच न्यायालयांनी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे आणि 16 जुलै 2025ला तिथेच त्यांना फाशी सुद्धा होणार होती. भारत सरकार, केरळचे धर्मगुरू आणि मानवी हक्क संघटनांच्या प्रयत्नांमुळे फाशी तात्पुरती स्थगित झालेली आहे. हौती सरकारनं धार्मिक आणि मानवीय दृष्टिकोनातून दबाव स्वीकारून थोडा वेळ दिलेला आहे, पण अंतिम निर्णय अजूनही त्यांच्याच हातामध्ये आहे. जरी पीडित कुटुंब ब्लड मनी स्वीकारत असलं तरी सुद्धा हौती सरकारनं त्यास कायदेशीर मान्यता देणं आवश्यक आहे. म्हणजे एक वेळ कुटुंब माफ करेल पण हौती रेबल्स माफ करतील का, हा फार मोठा प्रश्न आहे. याच्यातील अजून एक अडचणीचा मुद्दा असा आहे की यमनमधील हौती सरकार जे आहे त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही आणि याचमुळे भारताचा तिथे दूतावास सुद्धा नाही. थोडक्यात तेथील न्याय व्यवस्था ही पूर्णपणे या हौती रेबल्सच्याच हातामध्ये आहे. त्यांनीच निमिषाला मृत्यूदंड सुनावलेला आहे. शिक्षेचा निर्णय सुद्धा त्यांनीच स्थगित केलेला आहे पण कॅन्सल केलेला नाही. भारतासोबत त्यांचा थेट राजनैतिक संवाद होत नाही. जी काही चर्चा सुरू आहे ती मध्यस्थांमार्फतच सुरू आहे. त्याच्यामुळे अंतिम निर्णय पीडित कुटुंब तर घेईलच पण याच्यासोबत हौती प्रशासन सुद्धा अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये असणार आहे. आता हौती ही येमनमधील जी बंडखोर संघटना जरी असली तरी सुद्धा ती फक्त बंडखोर संघटना किंवा बंडखोर सत्ता नाहीये, तर सध्या त्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था आणि त्याची एकूण अंमलबजावणी करणारी ती सत्ता आहे. निमिषा प्रिया यांच्यासाठी चाललेल्या सर्व प्रयत्नांमध्ये शेवटी हे हौती रेबल्स जे आहेत हेच महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आता भारत सरकार अधिक काय करू शकतं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हौती बंडखोर आणि येमनमधील बहुसंख्य लोक शाफई मुस्लिम परंपरा मानतात. भारतातील शाफई पंथाचे मोठे धर्मगुरू, मुफ्ती, मौलवी यांना पुढे करून धर्माच्या आधारे क्षमा मागणं हे एक प्रभावी साधन ठरू शकतं. त्याच्यामुळे ब्लड मनी स्वीकारण्याची शक्यता वाढू शकते. यमनमध्ये भारताचं थेट असं नेटवर्क जरी नसलं तरी सुद्धा ओमान, कतार, कुवेत किंवा इराण सारख्या देशांचा उपयोग बॅक चॅनल डिप्लोमसी म्हणून करता येईल आणि हे देश हौतींसोबत चांगल्या संपर्कामध्ये आहे. भारत सरकार युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल यासोबतच ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि रेड क्रॉस यांच्याशी संपर्क करून मानवतेच्या आधारावर निमिषासाठी दया मागू शकतं. आता हे एका प्रकारचं आंतरराष्ट्रीय दबावतंत्र ठरू शकतं पण हौती रेबल्स याला कितपत मान्य करतील किंवा याला ते कितपत प्रतिसाद देतील हे आजच्या दिवशी सांगता येणार नाही. भारत सरकार ब्लड मनी संदर्भात थेट पैसे देऊ शकणार नाही पण लोकांकडून फंड उभारणं शक्य आहे. काही संस्था आणि स्वयंसेवी गट आधीपासूनच यासाठी प्रयत्न करतायत. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या प्रयत्नांना अधिकृत पाठिंबा दिला जाऊ शकतो. तरी सुद्धा निमिषाला मिळणारी माफी ही हौतींच्या हातामध्ये आहे. यमनचं
आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले जे सरकार आहे त्या सरकारसोबत भारत सरकार संपर्कात आहे. त्यांच्या मार्फत हौती बंडखोर जे आहेत यांच्यावरती दबाव टाकणं शक्य होऊ शकतं. तरी सुद्धा या एकूणच विषयामध्ये भारत सरकारची भूमिका अत्यंत मर्यादित आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. थोडक्यात काय, निमिषा प्रिया यांची फाशी जी आहे ही सध्या स्थगित झालेली आहे, रद्द झालेली नाही. जी काही थोडीफार आशा आहे ती थोडीफार आशा आता फक्त आणि फक्त धार्मिक मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच आहे किंवा बॅकडोर डिप्लोमसीच्या माध्यमातून. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.